महाराष्ट्रातील प्रत्येक बातमी सर्वात पहिल्यांदा तुमच्या मोबाईलवर पोहोचण्यासाठी द महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. सगळ्यांचे लोक हे आमदार येऊ शकतात. अशी चालू असलेले विविध राजकीय पक्षांचे सगळे नेते आणि उपस्थित सहकारी बंधू भगिनी, आज खरं म्हणजे गेली काही दिवस एकंदर पावसाची स्थिती बघितल्याच्या नंतर मला असं वाटतं की विशेषतः फुलंदाज जाऊन इंदापूर हवेली शिरूरचा काही भाग या ठिकाणी जावं आणि एक दुष्काळाला तोंड द्यावं लागेल अशी स्थिती दिसते. त्याची आत्ताच नोंद घ्यावी. राज्य सरकारला जागे करावं आणि दुष्काळग्रस्त लोकांना त्यांच्या पशुधनाला, पिण्याच्या पाण्याला जे काही चारा पाणी लागेल त्यासंबंधी जेवढी व्यवस्था करता येईल तेवढी तातडीने करायला सरकारला भाग करावं. आणि त्या हेतूचं खरं म्हणजे तर मी आज या ठिकाणी आलो. काल थोडा पाऊस पडला. महाराष्ट्राचं एक वैशिष्ट्य आहे की मी जातो तिथं पाऊस होतो. अपेक्षा अशी आहे की चांगला पाऊस होईल, कारण आत्ताची जी पावसाची स्थिती आहे त्याने आपला प्रश्न सुटत नाही. आणि प्रश्न सोडायचा असेल तर काही लहान थोर महत्त्वाचे प्रकल्प हे फार दिवसापासून पेंडिंग राहिलेली आहेत. आपण पुरंदर उसा योजनेचं काम काही प्रमाणात केलं, त्याच्यातही काही कमतरता आहे. त्याच्यात काही दुरुस्ती केली पाहिजे. त्यासाठी राज्य सरकारने गुंतवणूक केली पाहिजे. आणि दुसरं अत्यंत महत्त्वाचं काम गुंतवणुकीच्या संदर्भाचं आहे. त्याच्यामध्ये लक्ष घातले पाहिजे. खरं म्हणजे तर त्याची मान्यता माझ्या सहीनं झाली. त्याचं भूमिपूजनसुद्धा माझ्या उपस्थितीत झालं. पण आपल्याला जे हवं आहे त्याची पूर्तता आज होत नाही. आणि म्हणून या ठिकाणी जी निवेदनं आली त्याची बहुतेक निवेदनं गुंतवणुकीचा कालवा कशा पद्धतीचा असावा आणि जेणेकरून इतर दुष्काळाचा प्रश्न कसा कायम सुटेल यासंबंधीची ती सगळी निवेदनं आहेत. आणि म्हणून मी एवढं सांगेन, आमदार आहेत, बाकीचे नेते आहेत, या सगळ्यांना घेऊन राज्याच्या मुख्यमंत्र्यांना, राज्याच्या पालकमंत्री मंत्र्यांना आणि संबंधित अधिकाऱ्यांना माझ्या उपस्थितीमध्ये एक संयुक्त बैठक घ्यायला लागतो. ती पुण्याला असेल, कदाचित मुंबईला असेल, जिथं मुख्यमंत्री बोलतील त्या ठिकाणी मी जायला तयार आहोत. आणि एकदा हे जे गुंतवणुकीचं मागणं आहे त्याचा सूक्ष्म लक्ष करायचा हा विचार आम्हा सगळ्यांच्या मनामध्ये आहे. त्याला तुम्हाला लोकांचं सहकार्य हवं. एक गोष्ट सांगतो की ज्यावेळेला असे प्रकल्प आपण सुरू करतो आणि त्याला विलंब लागतो
त्यावेळेस त्याला फाटे फाट होतं. कोणी म्हणतं इकडून घ्या, कोणी म्हणतं तिकडून घ्या. त्यासंबंधी अधिकात अधिक क्षेत्राचा फायदा होत असेल अशी जी योजना आहे त्यासंबंधीचा आग्रह त्या ठिकाणी धरावा लागेल आणि ते राज्य सरकारला भाग पाडण्याचं काम आम्ही सगळे मिळून करू एवढाच उल्लेख या ठिकाणी करू इच्छितो. आजची या बैठकीमध्ये तुम्हाला सगळ्यांची आभारी मानायची होते. तर जी काही निवडणूक झाली त्या निवडणुकीकडे तुम्ही उत्तम प्रकारचं लक्ष दिलं आणि पुरंदर तालुका फार मोठ्या मताची आघाडी द्यायला यशस्वी झाला. चांगलं काम त्या ठिकाणी केलं. आज खरं म्हणजे तर ज्यांना निवडून दिलं त्यांची इथे यायची इच्छा होती, पण आजच त्यांना काल परदेशामध्ये जावं लागलं. आणि त्याचं महत्त्वाचं कारण त्यांचे चिरंजीव इंग्लंडमध्ये शिकतात. त्यांचं शिक्षण पूर्ण झालं आणि आज पदवीदान समारंभ आहे. त्यामुळे आपल्या मुलाच्या पदवीदान समारंभाला आणि मुलीच्या पदवीदान समारंभाला हजर राहावं असं मीच त्यांना सुचवलं. आणि त्यामुळे त्यांची इथे यायची इच्छा असतानासुद्धा सुफियाताई या ठिकाणी येऊ शकल्या नाही. पण आत्ता सांगितल्याप्रमाणे याच्या आधीसुद्धा त्यांची चक्कर इकडं झालेली दिसते. परत आल्याच्या नंतर त्या नक्की येतील. त्याहीपेक्षा हा जो गुंजवणीचा विना आहे तो सोडवण्यासाठी त्यांच्या आमदारांच्या बरोबर हा पुढाकार असेल ही खात्री मी या ठिकाणी देऊ इच्छितो. आणखीन काही गोष्टी आहेत. आज आणखीन काही गोष्टी आहेत. देशाचं राजकारण हे बदलतं आहे. गेले 10 वर्ष एक विशिष्ट राज्य देशामध्ये होतं. आजही त्यांच्या हातात सत्ता गेली. पण 10 वर्षाची सत्ता आणि यावेळच्या सत्तेत फरक आहे. 10 वर्ष त्यांच्या हातामध्ये स्वच्छ बहुमत होतं आणि अपेक्षा अशी होती की समाजाच्या सगळ्या धर्माच्या, जातीच्या, भाषेच्या लोकांना त्यांनी एक प्रकारची धोरणात्मक निर्णय घ्यायची आवश्यकता होती. पण त्यांची निर्णय घेण्याची पद्धत जी होती ती समाजाच्या काही घटकांच्याबद्दल मनामध्ये आकर्ष असावा अशा प्रकारची होती. दुर्दैवानं त्यांची काही भाषणं झाली ती भाषणं देशाच्या एकजुटीला तडा देणारी होती. राज्याचा देशाचा प्रमुख जो असतो तो हिंदुस्थानचा प्रमुख असतो. त्याची जबाबदारी असते सगळ्यांच्या हिताची दखल करण्याची. पण प्रधानमंत्र्यांशी काही ठिकाणच्या भाषणात त्यांनी काही गोष्टी सांगितल्या. त्यांनी धर्माचा उल्लेख केला नाही, पण उल्लेख न करता लोकांना समजेल अशा प्रकारचा निकाल त्यांनी घेतला. आणि त्यांनी भाषणामध्ये सांगितलं की ज्या समाजात अधिक मुलांना जन्म दिला जातो त्या लोकांच्या हातात सत्ता गेली तर तुमच्या भगिनीच्या घराचं मंगळसूत्र काढून घेतलं जाईल. असं म्हणण्याचं काही कारण नव्हतं. भगिनीचं मातेचं मंगळसूत्र याला हात लावण्याची प्रवृत्ती या देशात लोकांची नाही आहे. त्यांनी आणखीन काही भाषणं केली. शेतकऱ्यांच्या मेळाव्यामध्ये त्यांनी सांगितलं की तुम्ही जर मताला चुकलं तर तुमच्याकडे 2 म्हशी असतील त्याची एक म्हैस घेऊन जातील. मला महाराष्ट्राच्या विधानसभेत, देशाच्या लोकसभेत, राज्यसभेत, विधान परिषद जाऊन यंदाच्या वर्षी 56 वर्ष राहील.
या देशात 56 वर्ष 67 सालापासून आजपर्यंत एकही दिवसाची खाजा न घेता निवडून आलेला दुसरा कोणी नाही. आणि त्यामुळे या 56 वर्षाचे अनेक प्रधानमंत्री पाहिजे. पक्ष भिन्नता असेल पण देशाचा विचार कधी सोडला नाही असं अनेकांच्या बाबतीत बोलता येईल. अटल बिहारी वाजपेयी आमच्या त्यांचं फक्त एक काम केलं. पक्ष भिन्नता असेल भूमिका घेतली नाही. पण हल्लीच्या राज्यकर्त्यांनी वेगळी भूमिका घेतली आणि त्याचं कारण त्यांच्याकडं मुख्य बहुमत होतं आणि त्यांची विचारधारा होती. त्या चळवळीमध्ये वादळ आम्ही सगळ्यात पुढे होतं. लोक तुलनामध्ये गेले. महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आज मी आमदार होतो तेव्हा माझ्या घरात कोणी आमदार होतं पण भावकीनं पहिली आमदारची वाल्यांनी दिली बाबूराव त्या काळामध्ये. आणि म्हणून ती एक विचारधारा होती, समाजाची विचारधारा होती. एस.एस. नानासाहेब गोरे अनेकांचा विचार या तालुक्यामध्ये विशेषतः या गावामध्ये स्वीकारणारा फार मोठा वर्ग होता. त्या रस्त्याने जायचं शिकवण विचाराची या तालुक्यामध्ये या गावामध्ये आहे. आणि त्यामुळे साहजिकच समाजाच्या सगळ्या जातीच्या धर्माच्या लोकांना एकत्र घेऊन फिरत जायचं ही विचारधारा आपल्या सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये असते. आणि नेमकं त्यापेक्षा वेगळं काम आजचे राज्यकर्ते करतात. 10 वर्ष सत्ता होती पण आज चित्र बदललं. आज लोकांनी सत्ता त्यांच्या हातात दिली पण त्यांना बहुमत मिळालं नाही. चंद्रबाबू नायडू आंध्राचे आणि बिहारचे नितीश कुमार यांची मदत नसती तर त्यांचं सरकारच झालं नसतं. या दोघांच्या मदतीनं आज त्या ठिकाणी सरकार झालं. याचा अर्थ एक समजायचा की सत्ता किती महत्त्वाची असली, जबरदस्त असली आणि ती सत्ता जर डोक्यामध्ये गेली आणि पाय जमिनीवर राहिले नाही तर या देशाचा सामान्य माणूस योग्य दिवशी योग्य निकाल घेतो आणि तो निकाल यावेळी लोकांनी घेतला. जे की चालत होतं मोदीची गॅरंटी, आता ती गॅरंटी चालत नाही. आणखी अनेक गोष्टी त्यांनी सांगितल्या. त्यावेळेला लोकांनी निकाल घेतला की 10 वर्ष आम्ही बघितलं पण तुमची गॅरंटी जर सगळ्यांच्या हिताची नसेल तर ही गॅरंटी काही मान्य होणार नाही. आणि तो निकाल लोकांनी घेतला आणि स्वच्छ बहुमत दिलं नाही ही स्थिती आज देशामध्ये आलेली आहे. आणि त्यामुळे आमचा प्रयत्न आहे की देशाचे राज्याचे विरोधी पक्षाचे लोक एकत्र करणं. विरोधासाठी विरोध नाही, राज्याच्या जनतेच्या हिताची जपणूक करणं. जर राज्यकर्त्यांच्याकडून होत नसेल तर गप्प बसायचं नाही, लोकशाहीच्या चौकशीत बसून आपली मतं मांडायची. आणि हे करण्याच्यासाठी जबरदस्त विरोधी पक्ष आज हवा आहे आणि तो उभा करण्याच्या संबंधीची कामगिरी आम्ही सगळे मिळून करू हा विश्वास या ठिकाणी मी तुम्हाला देतो. गेल्या 10-15 दिवसामध्ये मी असेल, सोनिया गांधी असतील, राहुल गांधी असतील किंवा महाराष्ट्राचे काँग्रेस असेल, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालची शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी असेल, आम्ही सगळ्यांनी ठरवलं की एका विचारानं जायचं
लोकांच्या सुखदुःखाच्या संबंधी जागरूक राहायचं आणि त्यांचं दुःख कसं कमी करता येईल त्यासाठी लोकांनी आपल्याला संधी दिली त्या संधीचा पुरेपूर उपयोग करायचा आणि या पद्धतीने आमची पावलं ही चालणार आहे आणि त्यासाठी तुम्हा सगळ्यांची साथ नेहमीच असते याही वेळी राहील आणि तुमच्या समोरचे जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नाची सोडवणूक करण्याच्यासाठी आमचे आमदार आणि बाकीचे सगळे सहकारी यांना बरोबर घेऊन आमच्याकडून पावलं टाकली जातील आणि निर्णय घेऊन तुम्हाला एक प्रकारचा आधार दिला जाईल हेच या ठिकाणी मी सांगतो आणि भर सकाळी अतिशय थोड्या सूचनेमध्ये तुम्ही या ठिकाणी एकत्रित आलात आम्हाला लोकांची भूमिका ऐकून घेतली तुमची मतं आम्हाला सांगितली आधीच्या वक्त्यांनी प्रश्न सांगितले त्याबद्दल आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपतो. आचारसंहितेच्या नावाखाली काही गोष्टी मदतीच्या सरकारने थांबवल्या तू 1-2 दिवस थांबा सगळं आम्ही सरळ करू.